तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ऐतिहासिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे ही दृश्य आहेत। देहूमधनं ही दृश्य तुम्ही आता थेट बघू शकता। पालखी सोहळ्यासाठी देहूमध्ये राज्यभरातनं आज दिंड्या दाखल झालेल्या आहेत। काही दिवसातच आषाढी एकादशी आहे आणि त्यासाठी आज देहूमधनं तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। मात्र या प्रस्थान सोहळ्यावर सध्या पुराचं संकट आहे। प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे, तसंच वारकऱ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त काळजी घ्यावी। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, आम्ही बघतोय पालखी सोहळ्यासाठी आता दिंड्या या देहूमध्ये दाखल झाल्यात। निश्चित आपण बघू शकतोय की देहूमधल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। एका बाजूला पावसाच्या हलक्या सरी आहेत, मात्र या पावसाचा कुठलाही फिकीर आणि कुठलीही काळजी न बाळगता वैष्णवांचा मेळा जो आहे तो आता देहूच्या मंदिरात दाखल झाला असून थोड्याच वेळात पालखी प्रस्थानाला सुरुवात होणार आहे। पण आपण त्यापूर्वी हे सगळे दृश्य बघतोय ते याची दही याची डोळा आहेत, कारण प्रत्येक वारकऱ्याच्या मुखी विठुरायाचं नाव आहे, हातात पखवाज आहे, हातात टाळ आहे, मृदुंग आहे आणि याचाच निनाद आणि याचाच हा सगळा परिसर जो आहे तो अवघ्या विठुरायाच्या जयघोषाने परिसर हा सगळा दुमदुमलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मंदिरातली विधिवत पूजा झाल्यानंतर मुख्य पालखी सोहळ्याला काहीच क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर आजचा पालखीचा मुक्काम जो आहे तो देहूमध्येच असणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की इंद्रायणी नदीला जो पूर आलेला आहे त्याची काळजी न बाळगता वारकरी जे आहेत ते देखील आज देहूत दाखल झालेले आहेत। गर्दी काहीशी प्रमाणात कमी जरी असली तरी उत्साह कुठेही कमी झालेला नाही, उत्साह शिगेला आहे। सगळ्यांच्या मुखी विठुरायाचं नाव असून आता थोड्याच वेळात मुख्य पालखी प्रस्थानाला सुरुवात होणार आहे। अक्षय, तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे या सोहळ्यावर पुराचं संकट आहे। प्रशासनानं कशा प्रकारे खबरदारी घेतली आहे त्याच्याबद्दल काय माहिती द्या? निश्चित आपण बघू शकतो की प्रशासनाने कालपासूनच सगळ्या वारकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की देहू असेल, आळंदी असेल या ठिकाणी जाऊ नका। जर तुम्हाला पालखीत सहभागी व्हायचं असेल तर पिंपरी चिंचवड किंवा पुण्यनगरीत व्हा। पण या सगळ्याची काळजी न करता, पावसाची काळजी न करता अनेक वारकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत। देवस्थानांकडनं जे तुकाराम महाराजांचं आळंदी देहू असेल आणि आळंदी असेल या दोघांनी एक आचारसंहिता देखील जाहीर केलेली आहे, ज्यामध्ये काही ठराविक लोकांना, काही ठराविक दिंडीतल्या मानकऱ्यांना, विणेकऱ्यांना आणि झेंडेकऱ्यांना यामध्ये सहभाग घेतला जाईल आणि त्यानंतर मुख्य पालखीचा प्रस्थान सोहळा जो आहे तो सुरुवात होईल। दोन्ही पालख्या आपण बघतोय की त्या दिवशी त्याच शहरात मुक्कामी असतात आणि त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास जो आहे तो पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होतो। आज आपण बघतोय की देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीला आज थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। आचारसंहिता देवस्थानाकडनं जरी जाहीर केली असली तरी सुद्धा पावसाची काळजी न करता वैष्णवांचा मेळा जो आहे तो आता देहू नगरीत दाखल झालेला आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर देहू मधली ही दृश्य आहेत, तुकोबांच्या पालखीचं अगदी थोड्याच वेळामध्ये प्रस्थान होणार आहे। या प्रस्थान सोहळ्यावर खरं तर पावसाचं संकट आहे, मात्र पावसाची कुठलीही पर्वा न करता राज्यभरातनं दिंड्या या देहूमध्ये दाखल झालेल्या आपल्याला दिसत आहेत। टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानबा तुकारामच्या जयघोषानं देहूचा परिसर आता भक्तिमय झाला। ही दोन दृश्य आपण बघतोय, एक आहे ती देहू आहे, देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडतोय, तर दुसरीकडे पैठणवरनं संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं सुद्धा आज प्रस्थान होणार आहे। आषाढी वारी आता जवळ आलेली आहे आणि त्याच्याचमुळे या पालख्या आता पंढरपूरकडे जायला त्यांचं प्रस्थान होत आहे। आज संध्याकाळी सूर्यास्ताला पैठणमधनं संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल। काही वेळापूर्वी नाथ महाराजांच्या पादुका या वाड्यामधनं
बाहेर काढण्यात आला आणि पालखीमधनं त्यांची मिरवणूक आहे ती सुरू झाली। तर ही दृश्य आहेत ही देहूमधली आहेत। देहूमध्ये आज राज्यभरातल्या दिंड्या दाखल झालेल्या आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अगदी थोड्या वेळामध्ये प्रस्थान होणार आहे। आज त्यांचा मुक्काम देहूतच असेल तर उद्यापासनं या पालख्या पुण्याकडे रवाना होतील। या संपूर्ण सोहळ्यावर महापुराचं संकट आहे, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे। तसंच देहूमध्ये दरवर्षीप्रमाणे जेवढी गर्दी होते तितकीशी कदाचित नाही।